आज आपण एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे पैशाच्या बाबतीत अगदी आश्चर्यकारक आहे. जॉर्ज एस. क्लासनचे द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन हे एक पुस्तक आहे जे तुम्हाला पैशाबद्दल सर्व काही शिकवेल जे तुम्हाला शाळेत शिकवले गेले नाही. श्रीमंत कसे व्हावे आणि पैशाचे व्यवस्थापन कसे करावे हे या पुस्तकात जुन्या काळातील कथा सांगते. या पुस्तकात कोणकोणत्या छान युक्त्या शिकवल्या आहेत ज्या आपल्याला श्रीमंत बनवू शकतात ते पाहूया. त्यामुळे वेळ न घालवता या पुस्तकाची समीक्षा सुरू करूया जे तुमचा खिसा भरण्यास मदत करू शकेल. प्रमुख अध्यायांचा सारांश. समरी ऑफ की चॅप्टर्स. चॅप्टर द मैन हू वांटेड गोल्ड. या प्रकरणात आपण बॅबिलोनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बन्सीरला भेटतो. त्याचे मित्र कोबी आणि बन्सा विचारतात की तो इतका श्रीमंत कसा झाला. बन्सीर सांगतात की तो तरुण असताना त्याने अर्कड नावाच्या एका श्रीमंत माणसाला पैसे कमवण्याचे रहस्य विचारले होते. अर्काडने त्याला आपल्या कमाईतील 1 नेहमी स्वतःसाठी ठेवायला शिकवले. हे पुस्तक आपल्याला शिकवणारा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा धडा आहे. बन्सीर म्हणतात, बंधूंनो, पैसा कसा कमवायचा हे सगळ्यांनाच माहीत आहे, पण ते स्वतःकडे कसे ठेवायचे हे फार कमी लोकांना माहीत आहे. तुम्हालाही श्रीमंत व्हायचे असेल तर तुमच्या कमाईतील किमान 10% रक्कम स्वतःकडे ठेवा. उर्वरित 90% कव्हर तुमचा खर्च सह. चॅप्टर 7 क्योर्स फॉर अ लीन पर्स. या अध्यायात अर्काड 7 मार्गांचे वर्णन करतो ज्याद्वारे तुम्ही तुमचे खिसे जाड करू शकता. 1. पैसे कमवायला सुरुवात करा. अर्क म्हणतात, भाऊ, पैसा स्वतःच येणार नाही, तो कमवावा लागेल. तुम्ही जितके कष्ट कराल तितके जास्त पैसे कमवाल. 2. तुमच्या कमाईवर नियंत्रण ठेवा. तुमच्या कमाईवर नियंत्रण ठेवा, नाहीतर इतर लोक त्यावर नियंत्रण ठेवतील. अर्काड सल्ला देतात. 3. तुमच्या पैशाचा गुणाकार करा. तुमचे पैसे तुमच्यासाठी कार्य करा. गुंतवणूक करा जेणेकरून तुमचे पैसे अधिक पैसे कमावतील. 4. तुमचे पैसे सुरक्षित ठेवा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमचे पैसे सुरक्षित आणि वाढतील अशा ठिकाणी गुंतवा. 5. तुमचे घर एक फायदेशीर गुंतवणूक बनवा. तुमचे घर खरेदी करा, भाड्याने राहू नका. दीर्घकाळात ते फायदेशीर असेल. 6. तुमच्या भविष्याची योजना करा. निवृत्तीसाठी बचत करा. वृद्धापकाळात पैशाचा ताण नसावा. 7. तुमची कमाई क्षमता वाढवा. तुमची कौशल्ये सुधारा. अधिक जाणून घ्या, अधिक कमवा. चॅप्टर मीट द गॉडेस ऑफ गुड लक. या प्रकरणात एक कथा आहे ज्यामध्ये एक माणूस त्याच्या नशिबाबद्दल तक्रार करतो. त्याला नशिबाची देवी भेटते जी त्याला नशीब कसे मिळवायचे ते सांगते. देवी म्हणते, भाऊ, नशीब त्यांच्याकडे येते जे संधीसाठी तयार असतात. तुमच्या कामात निष्णात व्हा. संधी शोधा आणि संधी आली की दोन्ही हातांनी पकडा. चॅप्टर 5 लॉज ऑफ गोल्ड. या प्रकरणात पैशाचे 5 नियम स्पष्ट केले आहे. 1. जो मनुष्य त्याच्या कमाईचा किमान 1 वाचवतो त्याला सोने आनंदाने मिळते. 2. सोने कष्टाने मिळवले जाते आणि ज्ञानाने गुणाकार केले जाते. 3. सोने सुरक्षित ठिकाणी ठेवावे. 4. सोने त्यामध्ये हुशारीने गुंतवणूक करणाऱ्यांना आकर्षित करते. 5. जे नकळत किंवा विचार न करता खर्च करतात त्यांच्यापासून सोने पळून जाते. चॅप्टर गोल्ड लेंडर ऑफ बॅबिलोन. या प्रकरणात माथॉन नावाचा एक सावकार आहे जो लोकांना कर्ज देतो. कर्ज देताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे हे तो सांगतो. माथॉन म्हणतात, भाऊ, एखाद्याला पैसे उधार देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. ती व्यक्ती पैसे परत करू शकेल की नाही ते पहा. त्याचे उत्पन्न, खर्च आणि चारित्र्य तपासा. आणि हो, अशा लोकांना कधीही कर्ज देऊ नका जे पैसे खर्च करतात. जुगार किंवा लक्झरी. चॅप्टर द वॉल्स ऑफ बॅबिलोन. बॅबिलोनच्या लोकांनी त्यांच्या शहराच्या संरक्षणासाठी एक भिंत कशी बांधली हे या अध्यायात सांगितले आहे. हे आपल्याला शिकवते की टीमवर्क आणि नियोजनाने मोठ्या गोष्टी साध्य करता येतात. पुस्तकात म्हटले आहे, बंधूंनो, आपण एकटेच कमकुवत आहोत, पण जेव्हा आपण सर्वजण मिळून काम करतो तेव्हा कोणतीही अडचण सोपी होते. आपल्या पैशाचे रक्षण करण्यासाठी देखील असेच नियोजन आणि टीमवर्क आवश्यक आहे. चॅप्टर द कैमल ट्रेडर ऑफ बॅबिलोन. या प्रकरणात दबसीर नावाचा एक उंट व्यापारी आहे जो गुलाम बनला होता. त्याने कर्जातून स्वतःला कसे मुक्त केले आणि पुन्हा श्रीमंत कसे झाले ते तो सांगतो. दाबसीर म्हणतात, भाऊ, मी कमावलेल्या प्रत्येक कमाईचा 70% मी कर्ज फेडण्यासाठी वापरला, 20% माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी ठेवला आणि 10% बचत केली. हळूहळू मी कर्जमुक्त झालो आणि पुन्हा श्रीमंत झालो. चॅप्टर द क्ले टॅब्लेट्स फ्रॉम बॅबिलोन. हा शेवटचा अध्याय आहे ज्यामध्ये बॅबिलोनच्या लोकांची काही नीतिसूत्रे दिली आहेत.
या नीतिसूत्रे पैशाबद्दल चांगले धडे देतात. एक म्हण आहे, मुला, जर तुला श्रीमंत व्हायचे असेल तर आधी पैसे कसे खर्च करायचे ते शिका. लक्षात ठेवा, जो जास्त खर्च करतो त्याच्याकडे कमी असतो आणि जो कमी खर्च करतो त्याच्याकडे जास्त असतो. अशा प्रकारे हे पुस्तक आपल्याला पैसे कसे कमवायचे, ते कसे वाचवायचे आणि त्याचा योग्य वापर कसा करायचा हे शिकवते. या सर्व गोष्टी आजही तितक्याच सत्य आहेत जितक्या त्या प्राचीन काळी होत्या. विश्लेषण, ॲनालिसिस. द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन हे एक पुस्तक आहे जे साध्या कथांद्वारे आर्थिक शहाणपण स्पष्ट करते. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते सामान्य माणसाच्या भाषेत गुंतागुंतीच्या आर्थिक संकल्पना स्पष्ट करते. पुस्तकातील मुख्य संदेश तुमच्या उत्पन्नाच्या 10% बचत करणे, तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि स्मार्ट गुंतवणूक करणे हे पूर्वीसारखेच आजही प्रासंगिक आहे. पण लक्षात ठेवा, हे पुस्तक मूलभूत आर्थिक तत्वांवर केंद्रित आहे, आधुनिक गुंतवणूक धोरणांवर नाही. आजच्या धावपळीच्या जगात या जुन्या पद्धतीच्या गोष्टी उपयोगी पडतील का असा प्रश्न काही लोकांना पडू शकतो. पण सत्य हे आहे की पैशाचे मूलभूत नियम कधीही बदलत नाहीत. म्हणूनच हे पुस्तक सर्व वयोगटातील लोकांसाठी एक उत्तम मार्गदर्शक आहे ज्यांना त्यांचे आर्थिक जीवन सुधारायचे आहे. निष्कर्ष, कन्क्लुजन. तर मित्रांनो, शेवटी मी म्हणेन की द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन हे एक पुस्तक आहे जे तुमचा खिसा अधिक जाड करण्यास मदत करू शकते. यामध्ये नमूद केलेल्या टिप्स तुमच्या जीवनात लागू करून तुम्ही तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकता. लक्षात ठेवा, श्रीमंत होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. धीर धरा, तुमचे पैसे हुशारीने व्यवस्थापित करा आणि तुमचे आर्थिक जीवन कसे बदलते ते पहा. चल, आता जा आणि खिसे भरायला लागा. तर मित्रांनो, तुम्हाला आजची बुक रिव्ह्यू कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला कोणती बुक रिव्ह्यू ऐकायची असेल तर आम्हाला जरूर कळवा. रिव्ह्यू शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण dybooks.in वर अशा अनेक पुस्तकांची बुक रिव्ह्यू देखील वाचू शकता. भेटूया पुढील बुक रिव्ह्यूमध्ये.